सोलापूर महापालिका कामगार संघटना कृती समितीने कर्मचाऱ्यांना शासकीय महागाई भत्ता आणि थकीत फरकासह विविध मागण्यांसाठी निवेदन सादर केले। कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त तैमूर मुलानी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्वातंत्र्य दिनी कामगार हिताची घोषणा करावी अशी मागणी समितीने केली आहे। सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपायुक्त तैमूर मुलानी यांना निवेदन सादर केले। शासकीय महागाई भत्ता, थकीत फरक, कॅशलेस मेडिक्लेम योजना, कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीचा समावेश या मागण्यांमध्ये आहे। स्वच्छता कर्मचाऱ्यांना फक्त साफसफाईचे काम द्यावे आणि QR कोड लागू करू नये अशी मागणीही करण्यात आली। उपायुक्तांनी मागण्या आयुक्तांपर्यंत पोहोचवून पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिले। यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते। माननीय मुलानी साहेब हे उपायुक्त आहेत। या निवेदनामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मग पहिल्यांदा देय रक्कम आम्हाला मिळाल्या पाहिजेत। दुसऱ्यांदा सर्वात महत्त्वाचं झाडूवाले, बिगारी, सफाईगार या कामगार कर्मचाऱ्यांना त्यांचं दैनंदिन काम सोडून गवत काढणे, माती उचलणे, आजोरा उचलणे हे काम बंद झालं पाहिजे। दुसरं, आम्हाला उद्यापासून आमची हाजरी QR कोड प्रमाणे इथं स्कॅन करायचं आणि मग कामाला लागायचं। त्यामुळं आमच्या बऱ्याच आया बहिणींना मोबाईल हाताळता येत नाही, तो भाग वेगळाच। परंतु त्या मोबाईलमुळं आमच्या कामगार कर्मचाऱ्यांचं व त्या झाडूवाले आले, बिगारी आले, सफाईगार आले या चतुर्थ श्रेणी कामगारांचं आर्थिक नुकसान होणार आहे। आणि हे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून हे ताबडतोबीनं मोबाईल देण्याचं QR कोड प्रमाणे हे बंद झालं पाहिजे।